नमस्कार मित्रांनो, आज आपण 9वा चॅप्टर पाहणार आहोत. सहकारी गृहनिर्माण संस्था, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी. मित्रांनो, पुण्यासारख्या शहरात आपण बऱ्याचशा अशा हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी पाहतो. तर त्या नेमक्या कशा असतात ते आपण पाहूयात. हे तुम्ही पाहिलं असेल, ही एक सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. ही पूर्ण ह्या ज्या जे फ्लॅट आहेत तिथे रहिवासी आहेत, यांचा सर्व कारभार एका संचालक मंडळातर्फे पाहिला जातो. की यांच्या ज्या कॉमन गोष्टी असतील, पाणी, लाईट, सोलर वगैरे अशा ज्या सुविधा देण्याचं काम त्या सहकारी गृहनिर्माण संस्था करत असतात. ही प्रस्तावना दिलेली औद्योगिकरणामुळे शहरीकरण, नागरीकरण होत असते. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणावर निवाऱ्याची गरज निर्माण झाली आहे. प्रामुख्याने शहरी भागात वाढत्या लोकसंख्येच्या केंद्रीकरणामुळे घराच्या किमती, पुरवठ्यात असमतोल, जागा, बांधकाम साहित्याची वाढत्या किमती, विभक्त कुटुंब पद्धती यामुळे घराच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणे वाढ झाली. त्यामुळे अल्प आणि मध्यम उत्पादक गटातील व्यक्तींना स्वतःच्या वैयक्तिक उत्पादनातून घर बांधणे शक्य होत नाही. त्यातून घर बांधण्याची समस्या निर्माण झाली आणि ते सोडवण्यासाठी त्या सर्व गोष्टीची म्हणजे गृहनिर्माण संस्था या निर्माण झाल्या. घर बांधण्याच्या सामायिक प्रश्नाची सोडवणुकीसाठी बेघर व्यक्ती एकत्रित येऊन गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. त्यासाठी बँक असू, वित्तीय संस्था असू, यांच्याकडून कर्ज घेणे, जागेची खरेदी, बांधकाम, त्यानंतर बांधकामाची दुरुस्ती, देखभाल या सर्व व्यवहार सहकारी संस्थेच्या माध्यमातून केल्यास सर्वसामान्य व्यक्तीस योग्य व कमी खर्चात आपले घर निवाऱ्यासंबंधी प्रश्न सोडविता येतो. घर घेण्याच्या समस्येवर सहकारी गृहनिर्माण संस्था हा खात्रीशीर उपाय आहे आणि भारतात 1909 मध्ये म्हैसूर येथे बँगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही पहिली गृहनिर्माण संस्था म्हणजे सहकारी तत्वावर स्थापन झाली असेल तर बंगाल कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड 1909. लक्षात ठेवा, विचारू शकतात. तशीच महाराष्ट्रात कोणती आहेत का अशी गृहनिर्माण संस्था, तिचं स्थापनेचं वर्ष काय आहे हे सर्व तुम्ही शोधायचं आहे. भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ, नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया ही एक शिखर संस्था देशातील एकूण सहकारी गृहनिर्माण चळवळीची दिशा देण्याचे कार्य करते. म्हणजे ही भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ हिची स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो? तर सप्टेंबर 1969 मध्ये झालेली आहे आणि एप्रिल 1970 मध्ये स्थापन झालेला गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ हे नागरी सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज पुरवठा करते. नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्थापना 1969 आणि 1970 ला कायची निर्माण झाली? हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे नागरी भागातील सहकारी गृहनिर्माण प्रकल्पाला कर्ज पुरवठा करण्यासाठी तत्पर असते. तुम्ही बघितलं असेल इथं अर्बन दिले त्यामुळे ते नागरी भागातच करणारे पतपुरवठा आणि हे नॅशनल वाईज आहे की भारतातील राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ. हे जे डेट असतात हे आपल्याला विचारू शकतात, यांचे फुल फॉर्म विचारू शकतात. तर आपल्याकडे महाराष्ट्रात कोणती संस्था आहे की जे असं गृहनिर्माण करण्याचं काम करते? तर तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे माडा आहे. लक्षात ठेवा, माडा हे पण नागरी नियोजनासाठी काम करत असतं.
हे तुमच्या पुस्तकावर लिहून ठेवायचं आहे. पुस्तकावर लिहा, जेणेकरून तुम्हाला परत वाचताना या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहील. मग याची स्थापना कधी झालेली ते आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे. 5 डिसेंबर 1977 मध्ये याची स्थापना आहे. याचं मुख्यालय कुठे ते पण आपल्याला एक्झामला विचारू शकतात. तर याचं मुख्यालय कुठे तर मुंबईत आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा, मुंबईत मुख्यालय. याचे मालक कोण आहे? महाराष्ट्र शासन. याच्यामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ आणि झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ हे 4 सरकारी संस्थांचे याच्यामध्ये विलीनीकरण झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याकडं महामंडळ आहे. पुण्यामध्ये पण पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विभाग मंडळ आहे, त्याची शाखा आहे. त्या जिल्ह्याअंतर्गत पुण्यामध्ये जे गृहनिर्माण क्षेत्र विभाग मंडळ आहे त्याच्यामध्ये काय काय येतं? पुणे येतं, सातारा येतं, सांगली येतं, सोलापूर, कोल्हापूर अशा गोष्टी येत असतात. मित्रांनो, म्हाडाचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी हा याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे, लिहून घ्यायचे. तर पुढे आपण अर्थ या संस्थेचा मीनिंग काय ते आपण पुढे पाहणार आहोत. जर आपण अर्थ पाहिला याचा की निवाऱ्याची समान गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करतात. घरासाठी आवश्यक असलेली जागा, जमीन सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत खरेदी केली जाते किंवा सरकारकडून सवलतीच्या दरात मिळवली जाते. घराचे आराखडे बनवतात. बांधकाम साहित्य, मजुरी, दुरुस्ती, देखभाल असे व्यवहार या संस्थेमार्फत केले जातात आणि अशा सहकारी संस्थांना गृहनिर्माण सहकारी संस्था असे म्हणतात. तर म्हाडाचं उदाहरण लक्षात ठेवा. मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्याला राहण्यासाठी घराची गरज पूर्ण करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. ही जी म्हाडा ही सरकारची, आपण पण अशा सहकारी सोसायट्या उघडू शकतो, एकत्र येऊ शकतो. लोक आपण अशी जागा खरेदी करू शकतो. ही जे मोठे आपण सोसायटी पुण्यामध्ये पाहतो अशाला आपल्याला त्या गृहनिर्माण संस्था दिसत असतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे किंवा सदानिका बांधून देणे तसेच सभासदांना समान सुखसोयी सेवा पुरवणे या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. वैशिष्ट्य काय याचं? ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? ऐच्छिक संघटना. सगळ्या सहकारी संस्था ऐच्छिक संघटनाच असतात. वाजवी किमतीत घर बांधणार, भांडवल उभारणी करणार, लोकशाही व्यवस्थापन, मध्यस्थी नसतात, बांधकाम दुरुस्ती देखभाल खर्चात बचत होते. त्यामुळं सभासदांच्या बचतीच्या सवयीस वाढ लागते. सहजीवनाचा अनुभव, तसेच शहरी भागाचा विकास म्हणावा आणि कर्ज पुरवठ्याची तरतूद म्हणावा. या अशा गोष्टी आपण आता पुढे डिस्कस करणार आहोत.
ऐच्छिक संघटना आहे। तुम्हाला माहिती आहे की अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येणारे आणि निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करणारे। संस्थेचे सभासद होण्यासाठी कोणालाही सक्ती केलेली नसते। जमीन खरेदीपासून प्रत्यक्ष घरे किंवा सदनिका तयार होईपर्यंत सर्व कामे कोण करत असतात? सभासद परस्पर सहकार्याने पूर्ण करतात आणि ज्या व्यक्तींची स्वतःची घरे नाहीत अशा व्यक्तीला सभासद होता येते। पुढे वाजवी किमतीमध्ये घर बांधणी करून देतात। सहकारी गृहनिर्माण संस्था मोठ्या प्रमाणात जमीन बांधकाम साहित्य इतर सेवा खरेदी करतात, अनावश्यक मध्यस्थ कमी करतात, त्यामुळे कमीत कमी किमतीत सभासदांना घरे उपलब्ध होतात। सहकारी तत्वानुसार घर बांधणीचे कार्य चालत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घर खरेदीचे फायदे मिळत असतात, त्यामुळे येणारा खर्च असतो घर खरेदीचा तो कमी होत जातो। तर या गृहनिर्माण संस्था असतात ते भांडवल उभारणी कशी करतात? तर पहिले काय करतात ते आपले भाग असतात शेअर्स असतात ते विक्री करतात, सभासदांना प्रवेश शिल्लक ठेवतात, तसेच बँक आणि विविध वित्तीय संस्था असतात त्यांच्याकडून कर्ज घेतात आणि याच्यातून ते भांडवल उभारणी करत असतात। तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळे कधी स्थापना झालेली, काय झाले, LIC ची स्थापना कधी हे पण पहा तुम्ही। सार्वजनिक व व्यापारी बँका जे आपण पाहिलेले आहे, सहकारी बँका 12च्या चॅप्टर मध्ये डिटेल अभ्यास करणारे, गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ, गृहनिर्माण विकास आणि वित्तीय महामंडळ इत्यादी कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेला शासन भांडवल पुरवठा करून अनुदान देते। लोकशाही व्यवस्थापन सभासद बोर्ड ऑफ डायरेक्टरला निवडून देतात आणि त्यांच्या मार्फत हा कारभार चालवला जातो। मध्यस्थ नसतात जे आपण प्रत्येक सहकारी संस्थेबद्दल बघितलेले तेच इथे मुद्दे। बांधकाम व दुरुस्ती देखभाल खर्चात बचत, मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची खरेदी केल्यामुळे खर्चात बचत होते, कारण हा खर्च सर्वांसाठी सामुदायिकपणे केला जातो आणि सर्व एकत्रितपणे होत असल्यामुळे खर्चात बचत होते। या आपण मोठी इमारत किंवा एक मोठे 300 फ्लॅट असणारे जर एक गृहनिर्माण करत असेल तर जर एकत्र बांधकाम केलं गेलं तर या सगळ्यांचे पैसे वाचणारे। सभासदांच्या बचत सवयीमध्ये वाढ होते। गृहनिर्माण सहकारी संस्था सभासदांना दीर्घ मुदतीचे कर्ज अल्प व्याजाने उपलब्ध करून देतात। या कर्जाच्या परतफेड हप्त्यासाठी दुरुस्ती देखभाल खर्चासाठी काही रक्कम दर महिन्याला संस्थेकडे जमा करावी लागते। यामुळे सभासदांना बचतीची सवय लागते। सोसायटीचे नियम तुम्हाला माहिती असेल, दुरुस्ती खर्च, दैनंदिन खर्च वगैरे द्यावा लागतात। सामूहिक जीवनाचा आनंद, एकत्र राहिल्यामुळे काय होतं? सामूहिक जीवनाचा आनंद। सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले, भेदभाव केला जात नाही, त्यामुळे काय होतं? सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि ते एकमेकांच्या दुःखात सहभागी होतात। यामुळे हे जे लोक असतात सभासद असतात त्यांना सहजीवनाचा आनंद मिळत असतो। शहरी भागाचा विकास होतो। आपल्या माहिती आहे बऱ्याचशा गृहनिर्माण संस्था शहरी भागात आहे, त्यामुळे शहरी भागात असली ती जागेची टंचाईची समस्या आहे, जागेचे भाव आहे, ते सर्व आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाही, त्यामुळे मर्यादित उत्पादन जागा घेणे शक्य होत नाही। मग अशा परिस्थितीत आपण काय करतो? अशा सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करतो, ज्यामुळे आपल्याला घर बांधणीचं स्वप्न पूर्ण होतं आणि त्याचबरोबर अल्टिमेटली शहरी भागाचा विकास होत असतो। कर्ज पुरवठ्याची तरतुदी, ज्या गृहनिर्माण संस्था असतात आपल्या सभासदांना घर बांधणीसाठी आवश्यक असलेले कर्ज मिळवण्यासाठी मदत करतात। बँका असतील, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात
ते जागे ते काहीतरी घाण ठेवतात की समजा जागेची खरेदी खत, नकाशा, घराची अंदाजी किंमत वगैरे वित्तीय संस्थेकडून कमी व्याजदराने सुलभ परतफेडीच्या हप्त्याने कर्ज पुरवठा केला जात असल्यामुळे सर्वसामान्य घर बांधणीचे स्वप्न पूर्ण होते. कार्य काय आहे यांची? गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणे, संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्राची पूर्तता करतात. आपले बांधकाम असतात, पालिकेच्या क्षेत्रामुळे असेल तर पालिकेची परमिशन किंवा बाकीच्या डिपार्टमेंटची परमिशन ते मिळवत असतात. बांधकाम व्यावसायिकाबरोबर करार करतात साहित्य पुरवण्यासाठी, बांधकाम साहित्याची खरेदी करतात, आवश्यक सुविधा मिळवतात, दुरुस्ती देखभाल, हिशोब लेखन करत राहतात. गरज सभासदांना तयार घरे पुरवणे आणि सभासदांना शिक्षण देणे, एवढ्या सर्व कार्य कुणाचे? सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्य आहेत. गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणे, ही जे आपण मुद्दे आपल्याला सर्वांना परिचित आहे. संस्थेची नोंद आवश्यक काय करतात त्याच्यासाठी? जी कागदपत्रे असेल, जी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणावा, इतर गोष्टीची पूर्तता करून जिल्हा उपनिबंधक, कोण? जिल्हा उपनिबंधक त्याच्याकडे अर्ज सादर करतात आणि संस्था नोंदणी करून नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवतात. आणि निवाऱ्याची गरज असणाऱ्या किमान 10 व्यक्ती एकत्र येऊन या संस्थेची नोंद करू शकतात. किती? किमान 10 व्यक्ती. हे जिल्हा उपनिबंधक हे पद लक्षात ठेवा. राज्य शासनाच्या अखेर येते आहेत का? राज्य शासनाची भरती करतं आणि याच्याकडे आपल्याला गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करायची असते. बांधकामाला परवानगी मिळवणं आपण मागाशी डिस्कस केलेले. गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाल्यावर आपण स्थानिक स्वराज्य संस्था असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद, नगरपंचायत ज्या प्राधिकरणाच्या कक्षेत येतात त्यांच्याकडून बांधकाम परवानग्या मिळवत असतो. बांधकाम व्यवसायिकाबद्दल जे व्यावसायिक असतात बांधकाम करणारे त्यांच्याशी करार केला जातो, जेणेकरून आपल्याला एक चांगलं बांधकाम उपलब्ध होईल. काय? सहकारी गृहनिर्माण संस्था खाजगी व्यवसायाकडून बांधकाम करणार असेल तर योग्य आणि चांगली विश्वासार्हता असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाबरोबर कायद्यानुसार करार करतात. बांधकामाचे साहित्य खरेदी करतात, सिमेंट, वाळू, विटा, लोखंड. आणि कसं साहित्याची खरेदी होलसेल दराने करत असतात. त्यामुळे काय होतं? बांधकाम साहित्य सभासदांना वाजवी किमतीत उपलब्ध होतं, बांधकाम खर्च कमी होतो आणि सभासदांच्या खर्चात बचत होते. आवश्यक सुविधा पुरवतात. आपण बघितले वीज पुरवठा, पाणी पुरवठा, सांडपाणी, सुरक्षा व्यवस्था, अंतर्गत रस्ते इत्यादी सर्व हे सहकारी गृहनिर्माण संस्था पाहत असतात. आणि हा दैनंदिन खर्च कोणाकडून? सभासदांकडून घेत असतात. बाकीची दुरुस्ती देखभाल पण करत असतात. ते सहकारी गृहनिर्माण संस्था घराची असेल, इमारतीची दुरुस्ती असेल, त्याची देखभाल हे महत्वाचे कार्य. सामुदायिक सुविधांसाठी दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी सभासदाकडून योग्य ते देखभाल खर्च घेतला जातो. तुम्हाला माहिती असेल, आपण सोसायटीमध्ये राहत असेल तरी आपली मालकीची जागा जरी फ्लॅट असेल तर बाकीच्या गोष्टीसाठी दैनंदिन खर्चासाठी, रोजच्या खर्चासाठी आपल्याला तिथे दर महिन्याला काही ना काही 5,000, 6,000, 10,000 भरावे लागतात. हिशोबाचं लेखन करतात. गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या जमा खर्चाची नोंद नियमानुसार ठेवण्याचे कार्य या संस्थेमार्फत केले जाते. सभासदांना त्यांचा तपशीलवार सादर करणे, आवश्यकतेनुसार हिशोबाचे ऑडिट करून घेणे इत्यादी कार्य या गृहनिर्माण संस्था करत असतात. गरजू सभासदांना तयार घरे पुरवणे आणि सभासद असतात त्यांना शिक्षण पुरवणे, म्हणजे
सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्यपद्धती याबाबत कायदे, नियम, सहकारी जीवन पद्धती, पर्यावरण संवर्धन व खर्चाची काटकसर इत्यादी बाबीचे व्यावहारिक शिक्षण या सभासदांना मिळते. पुढे काय आहे? सहकारी पतपुरवठा संस्था आणि सहकारी गृहनिर्माण संस्था याच्यातली फरक काय आहे? तर आपण हे पाहणार आहोत. अर्थ काय? आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तीजवळ तारण स्वीकारून त्यांच्या सोयीस्कर अटीवर बँकिंग व्यवहार करणारी संस्था म्हणजे पतपुरवठा संस्था होईल. जे बँकेप्रमाणे कार्य करते, पतपुरवठा करते, ठेवी स्वीकारते, कर्ज देते, अशा सहकारी पतपुरवठा संस्था असतात. आणि गृहनिर्माण संस्था काय करतात? तर राहण्यासाठी घराची गरज पूर्ण करणारी सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था. हे घरासाठी काम करणारी गृहनिर्माण संस्था. लक्षात ठेवा, गृहनिर्माण गृह तयार करतं, पतपुरवठा लोकांना पैशाचा पुरवठा, कर्ज करतं. हे कसं असतं? पतपुरवठा संस्था ग्रामीण भागात पाहतात आपण, आणि गृहनिर्माण संस्था आपण शहरी भागात दिसतात. याचे सभासदत्व कोण असतात? पतपुरवठ्याचे शेतकरी, शेतमजूर, लहान कारागीर हे सभासद. आणि गृहनिर्माणामध्ये अल्प व मध्यम उत्पन्नातील गटातील व्यक्ती असतात त्याच्यात सभासद. यांचा उद्देश काय? सभासदांना योग्य व्याजदराने कर्ज पुरवठा, आणि गृहनिर्माण संस्थेचा जर प्रश्न असेल तर घराचा प्रश्न सोडवणे. याचे पतपुरवठ्याचे कार्यक्षेत्र काय? ग्रामीण आणि शहरी भागापुरते, आणि सहकारी गृहनिर्माण संस्था शहरापुरतेच मर्यादित आहे. कार्य काय? सभासदांना शेती उत्पादनासाठी कर्ज पुरवठा, आणि इथे सहकारी गृहनिर्माणामध्ये राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देणे. पुढे ज्या प्रक्रिया संस्था असतात आणि गृहनिर्माण संस्था असतात त्याच्यातली फरक काय? प्रक्रिया संस्था असतात, प्रोसेसिंग इंडस्ट्री असतात, ते काय करतात? शेतीमालावर प्रक्रिया करतात. गृहनिर्माण माहिती आहे आपल्याला, निवाऱ्याची घराची गरज पूर्ण करणारी सहकारी तत्वावर स्थापन केलेली ही संस्था असते. सहकारी प्रोसेसिंग इंडस्ट्री ग्रामीण भागात, गृहनिर्माण शहरी भागात. सहकारी प्रक्रिया उद्योग शेतमाल म्हणजे शेतकऱ्यांना सभासदत्व असतं याच्यात. आणि गृहनिर्माण मध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींना सभासदत्व असतात. पुढे उद्देश काय? शेतमालावर प्रक्रिया करून योग्य किंमत मिळवून देणे. आणि याचा उद्देश काय? सभासदासाठी राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे. हे प्रामुख्याने ग्रामीण भागात, हे प्रामुख्याने शहरी भागात. आणि इकडे कार्य काय? शेतमाल प्रक्रिया करणे आणि जोड व्यवसायाला चालना देणे, आणि इथं सभासदांसाठी घरे उपलब्ध करून देणे. मित्रांनो, अशा प्रकारे हा चॅप्टर आपला संपलेला आहे. तर याचे सगळे MCQ तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. जसे गृहनिर्माण विकास वित्तीय महामंडळ HDFC, लक्षात ठेवा यांचा फुल फॉर्म. घर बांधणीसाठी दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करणारे महामंडळे. पुढे गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ, नागरी भागातील सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज पुरवठा. आणि हे भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महामंडळ, नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ही राष्ट्रीय शिखर संस्था आहे. ही देशातील एकूण सहकारी गृहनिर्माण चळवळीची दिशा देण्याचे कार्य करत असते. तर आपण MCQ पाहूयात. हे काय? सहकारी गृहनिर्माण संस्था घराची गरज असणाऱ्या व्यक्तीकडून स्थापन केलेली एक ऐच्छिक संघटना आहे. मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींना सहकारी तत्वावर योग्य किमतीत घरे पुरवण्याचे कार्य सहकारी गृहनिर्माण संस्था करतात. मानवाची ही एक मूलभूत गरज आहे. कोणती आहे? निवारा आहे. आणि चौथा असेल सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हा चॅप्टर संपलेला आहे. पुढचा चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत.